नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. हे मी बनवलेला आहे पनीर रोल. खूप छान झालेला, खूप टेस्टी आणि बनवायला पण एकदम सोपा. बघा किती सुंदर दिसत आहे. चला तर मी तुम्हाला याची रेसिपी सांगते. हे दही घेतलेलं आहे. दही मी घरीच बनवलेलं आहे. हे लाल मिर्च पावडर, हळद, गरम मसाला, हे मॅगी मसाल्याचं 1 पाऊच. हे पनीर पण मी घरीच बनवलेलं आहे. त्याच्या अगोदर हे पूर्ण मिक्स करून घेते. अद्रक लसूणची पेस्ट, मीठ. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे सगळं मसाले. आणि याच्यामध्ये आता हे पनीर टाकायचं आहे. पनीरला हे चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा, लावून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे बाजूला ठेवते. याच्यावर थोडी कसुरी मेथी, आता याला फोडणी द्यायची आहे या पनीरला. गॅसवरती पॅन ठेवलेले आणि त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे. हे बटर वितळू द्यायचं. हे बघा बटर वितळलेलं आहे. आता याच्यामध्ये कांदा टाकते. हे कांदा आता चांगला फ्राय करून घ्यायचा. आता शिमला मिर्च बारीक कट करून घेतली. टोमॅटो, हे चांगलं फ्राय करून घ्यायच्या भाज्या. आणि हे आहे कांद्याची पात. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकलेलं आहे. अद्रक लसूणची पेस्ट. आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्येच आता ते पनीर आपण जे ठेवलेलं आहे मसाला लावलेला ते याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे पनीर याच्यामध्ये मी टाकते. इतकं छान झालं होतं, खूप टेस्टी, खूप आवडलं सर्वांना. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये जे पाणी सुटणार आहे त्याला ते पूर्ण आटवून घ्यायचं. पूर्ण म्हणजे थोडंसं ओलसर राहू द्यायचे. जास्त तर पाणी सुटणारच नाही, पण जे काही आहे ते. पनीर घरचं असल्यामुळे इतकं टेस्टी लागतं ना ते. घरचं पनीर खरंच खूप टेस्टी असतं, खूप टेस्टी लागतं. आता जे बाजारामध्ये पनीर मिळतं ते जवळपास 80 ते 90% नकलीच मिळतं, डुप्लिकेटच असतं ते. आता मी पीठ मळून ठेवलेलं होतं अगोदरच. आता हे जी भाजी आहे ती थंड होऊ द्यायची. मी पीठ मळून घेतलेलं होतं गव्हाचं. आता त्याचे आपल्याला हे असे जे लच्छा पराठा वगैरे असतं ना त्या तसं हे बनवून घ्यायचं आहे. आता मी पोळी लाटून घेतलेली आणि त्याला तेल लावलेलं आहे वरतून. आणि कोरडं पीठ वरतून टाकायचं. आणि हे बघायची अशी घडी घालायची आहे. जसं आपण पेपरचं लहानपणी फॅन वगैरे बनवायचो ना, पंखा, तर त्या टाईपमध्ये हे बनवायचं आहे. आणि याचा रोल करायचा आहे असं. आणि हे असं मध्ये त्याला दाबून परत याची आपल्याला पोळी लाटायची आहे. आता मी हे पिठाचं जे आहे ते सर्व पिठाचं बनवून ठेवलेलं आहे.
आता हे दुसरं अजून एक तुम्हाला करून दाखवते. हे बघा, अशी घडी घालायची आहे त्याची. लहानपणी आपण बनवायचो पेपरचं असं, मी तरी बनवत होते, ते मला आठवलं. आणि हे असं ह्या पद्धतीचा पण एक रोल बनवू शकतो. आणि मी अगोदर दाखवलेला तो एक असा रोल बनवायचा याचा, म्हणजे त्या पोळीला असे लेयर येतात. हे आपण गव्हाच्या पिठाच्या मैदा पण यूज करू शकतो. मी गव्हाच्या पिठाचंच बनवलेलं आहे. मी अगोदर पण माझ्या चॅनलवरती मोमोजची एक रेसिपी टाकलेली, तीसुद्धा मी गव्हाच्या पिठातच बनवलेली आणि ते खरंच खूप छान झालेत. हे बघा, हे अशी लेयर येते, तरी याला एवढे आलेली नाही, पण असे एक एक सुकतं त्याचा पदर आणि छान होतं. मला तरी वाटतं हे असं करण्यापेक्षा सरळ एक पातळ पोळी लाटायची आणि त्याच्यामध्ये त्याचा रोल करायचा, तो पण खरंच खूप छान झाला. मी असं पण केलं आणि ते पण केले. आता चला रोल बनवून दाखवते. जे आता हे पराठा काय चपाती काय जे आहे त्याला असं वरून केचप लावून घ्यायचं, त्याच्यावरती ही भाजी टाकून घ्यायची पनीरची, वरतून कांदा शिमला मिरची टाकून घ्यायची आणि याचा रोल बनवायचा. हे बघा, असं या पद्धतीने मी असे रोल बनवून घेतले 4-5. आणि हे तव्यावरती थोडं त्याला तूप लावून किंवा बटर लावून अजून थोडंसं फ्राय करून घ्यायचं, हलकं गरम करायचं, म्हणून अजून कुरकुरीत आणि छान होतात. हे बघा, माझं झालेलं आहे रोल आणि खूप छान झालेलं आहे, खूप टेस्टी झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. वाह, खूपच सुंदर, खूप सुंदर झालेला आहे, टेस्टी झालेला आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.